स्कूल हो या न्यूज़ स्कूल, सबके सिलेबस में एक सब्जेक्ट कॉमन होता है, प्रॉफिट, और वो मेरा फेवरेट सब्जेक्ट है। तर आज काही 2-3 स्टॉक्सचा आपण ॲनालिसिस करणार नाही किंवा स्विंगसाठी कोणते स्टॉक असतील, FNOसाठी कोणते स्टॉक असतील ते बघणार नाही आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला शिकवण्यासाठी प्राईज ॲक्शन कसं काम करतं आणि चार्टवरती ट्रेडर्सची सायकोलॉजी कसं काय असते, ठीक आहे, ते आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. आणि तुमचं स्वतःचं ॲनालिसिस तुम्हाला स्वतःला कसं करता येईल ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर शेवटपर्यंत बघा. स्क्रीनवरती दिसणारा टाटा स्टीलचा स्टॉक आहे, आपण आज सध्या आवरली टाईम फ्रेममध्ये उघडलेला आहे. तर याच्यामध्ये बघूया की ट्रेडर्सची सायकोलॉजी काय राहिलेली आहे. तर हा लेटेस्टचा पॅटर्न आहे, ठीक आहे. तर आधी बघा इथं, ठीक आहे, इथून खाली आला हा स्टॉक, ठीक आहे. तर इथून पहिलं रिजेक्शन भेटलं, म्हणजे काय, तर त्या प्राईस पॉईंटला आले आणि सेलर्स ॲक्टिवेट झाले. सेलर्सला असं वाटलं की याच्यावरती जाणार नाही, मग त्यांनी तिथं ती पोझिशन शॉर्ट केली, ठीक आहे. आणि अजून एक काय म्हणू शकतो की तिथं एक रेजिस्टन्स आला, तिथं एक फेअर व्हॅल्यू गॅप तयार झाला. तर फेअर व्हॅल्यू गॅपचं काय कन्सेप्ट आहे ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया, ती ICT आणि SMCच्या व्हिडिओमध्ये नंतर तुम्हाला बघायला भेटेल. फक्त असं समजा की एक फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे एक रेजिस्टन्ससारखं काम करतं किंवा सपोर्टसारखं काम करतं डिमांड शिकण्यासाठी, ठीक आहे. तर इथं दुसऱ्यांदा पण तसंच झालं की दुसऱ्यांदा रिजेक्शन भेटलं, इथं तिसऱ्यांदा थोडं खाली रिजेक्शन भेटलं आणि इथं परत दोनदा रिजेक्शन भेटलं, ठीक आहे. तर अशी ही सायकल पुढं पण चालत राहील. तर नीट पहा इथं काय झालं. प्राईस पहिल्यांदा एक स्ट्रॉंग अप ट्रेंडनी, एक मिनटं, एक मार्कर ओपन करून एक इथं स्ट्रॉंग अप ट्रेंड दिसलं, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं एक फेअर व्हॅल्यू गॅप होता किंवा मग आपण म्हणू शकतो की रेजिस्टन्स होता. नंतर रेजिस्टन्स भेटल्याच्यानंतर एकदम स्ट्रॉंग अशी बिअरिश कॅन्डल तयार झाली. तर बिअरिश कॅन्डल ही स्ट्रॉंग कशी ओळखायची, तर तिला वरती पण विक नाही, खाली पण विक नाही, ठीक आहे. म्हणजे ही फार स्ट्रॉंग बुलिश बिअरिश कॅन्डल आहे. इथं एक रेजिस्टन्स आहे, त्याच्यामुळे मार्केट पुढं खाली गेलेलं दिसते, ठीक आहे. तर आता पुढं बघूया. अजून एक इथं एकदा तोच रेजिस्टन्स काम केलं आहे. तर एक छोटंसं अप ट्रेंड आलं, रेजिस्टन्स भेटला आणि परत मार्केट खाली आलं, ठीक आहे. तर आता पुढं अजून एकदा बघूया. तर इथं काय झालं का, इथं एक स्ट्रॉंग अप ट्रेंड वरती येण्याच्या आधीच सेलर्स ॲक्टिवेट झाले आणि तिथूनच एक मार्केट खाली यायला सुरुवात झाली, ठीक आहे. तर इथं आता लेटेस्टच्या पॅटर्नमध्ये काय होतं ते पण बघा. का इथं थोडंसं खाली येऊनच रिजेक्शन भेटलं, इथं पण थोडं खालीच रिजेक्शन भेटले. म्हणजे काय, तर सारखं तिथं एक रेजिस्टन्स आहे आणि तिथं बियर्स जे मार्केटला शॉर्ट करतात त्यांना इतकं कॉन्फिडन्स आहे की ते रेजिस्टन्सला टच करण्याआधीच ते मार्केट शॉर्ट करतं ते, ठीक आहे. मग अशा याच्यामध्ये एक ब्रेकआउट कसं येतो ते बघूया. तर पहिल्यांदा जी ग्रीन लाईन 156.31ला दिसते, ती मागं येणाऱ्या जे पण आपण रेजिस्टन्स म्हणतो त्याच्या हायवरती केली आहे. म्हणजे बघा इथं जो हाय तयार झाला होता रेजिस्टन्सचा, तर तिथं मार्क केलं आहे आणि जेव्हा आपण 5 मिनिट टाईम फ्रेमवरती याच्यावरती क्लोजिंग दिली. आता ब्रेकआउट कसं काम करतं याची सायकोलॉजी समजवतो का. समजा एक सांगतो, इथं एक मोठी अशी ग्रीन कॅन्डल तयार झाली, ठीक आहे. थोडंसं मार्कर खराब होतं, ठीक आहे. एक मोठी ग्रीन कॅन्डल तयार झाली, त्याच्यामुळं काय झालं का जे पण बुलिश असतात, बुलिश फंड मार्केटमध्ये एक पंप झाला आणि त्याच्यामुळं बुल लोकांना जे पाहिजे नव्हतं, म्हणजे इतकं कॉन्फिडन्स आला की त्यांनी पूर्ण पैसे लावले आणि मार्केटला वरती घेऊन गेले. तर ही अशाच प्रकारची सायकोलॉजी प्रत्येक कॅन्डलमध्ये लपलेली असते. आता ही कॅन्डल बघा, या कॅन्डलची वरती पण एक विग आहे, खाली पण एक विग आहे, मधली बॉडी छोटी. आता कॅन्डल असल्या प्रकारची कॅन्डल स्पिनिंग टॉप कॅन्डल म्हणतात, ठीक आहे. तर याच्या कलरवरती काहीच मॅटर करत नाही, कारण वरती पण एक विग आहे, खाली पण एक विग आहे. त्याच्यामुळं एक इनडिसिजन कॅन्डल पण आपल्याला आपण याला म्हणतो, कारण याच्यामध्ये बुल्सची आणि बिअर्सची पॉवर ही समसमान असते. आता इथं बघा, ही जी रेड कॅन्डल आहे, एक मिनिट मार्क करून, ही जी रेड कॅन्डल आहे ही एकदम स्ट्रॉंग बिअरिश ट्रेंड दाखवते आणि याच्यानंतर मार्केट थोडंसं खाली आलेलं पण दिसतं आपल्याला. तर असं का बरं झालं, तर इथं जेव्हा ही प्राईस व्हॅल्यू आली तेव्हा बिअर लोक एवढे ॲक्टिवेट झाले, मार्केटला डायरेक्ट खाली घेऊन गेले आणि त्याच्यानंतर पण हे मार्केट थोडंसं खालीच राहील, ठीक आहे. तर अशा प्रकारची सायकोलॉजी या सगळ्या प्रत्येक कॅन्डलमध्ये लपली आणि ती जर का समजली तर लाईव्ह ट्रेडिंगमध्ये पण फार आपल्याला कॉन्फिडन्स पण निर्माण होतं, ठीक आहे. तर इथं एक शेवटचा एक पॅटर्न बघूया, याला डोजी पॅटर्न म्हणतात, ठीक आहे. तर डोजी म्हणजे काय, तर वरती एक मोठी विग असते त्या कॅन्डलच्या, खाली एक मोठी विग असते. कॅन्डलचा कलर काहीच मॅटर करीत नाही. तर हिला एक इनडिसिजन कॅन्डल पण म्हणतात, ही जी इथं आहे ना, हिला इनडिसिजन कॅन्डल म्हणतात. म्हणजे काय, तर मार्केटमध्ये नेमकं कंट्रोल कोणचं आहे, म्हणजे बिअर्सचं कंट्रोल आहे, मार्केटवरती जाणार आहे का खाली जाणार आहे हे काहीच कळत नाही. मग अशा याच्यामध्ये ट्रेडिंग कसं करायचं, तर याच्याच पुढं जी कॅन्डल तयार होणार आहे ना त्याच्यावरती आपण ठरवू शकतो की हे बिअरिश मार्केट आहे का बुलिश मार्केट आहे, ठीक आहे. तर याच्या पुढची जर काही कॅन्डल बघितली तर एक ग्रीन कलरची एक चांगली तयार झालेली आणि वरची वीक पण काही जास्त मोठी नाही. याचा अर्थ बुल लोकांचं जे बुलिश आहे मार्केट राहणार आहे पुढं, आणि पुढं पण तसंच झालेलं आहे, बघू शकता, ठीक आहे. तर धन्यवाद.